नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत अशा एका अनोख्या सेलिब्रिटीला, जी ना चित्रपटात आहे ना राजकारणात, पण तरीही तिचं नाव पोहोचलं आहे थेट जागतिक विक्रमांच्या पुस्तकात. होय, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी गावची राधा जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस. सामान्यतः म्हैस म्हटलं की आपल्यासमोर उभी राहते एक मोठी धिप्पाड जनावराची प्रतिमा, पण राधा मात्र आहे अगदी वेगळी. अवघी 83.8 सेमी म्हणजेच 2 फूट 8 इंच उंची आणि वजन सुमारे 285 ते 290 किलो. मुरा जातीची ही राधा दिसायला अत्यंत देखणी आणि आटोपशीर आहे. 19 जून 2022 रोजी तिचा जन्म झाला. 2-2.5 वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीतील वेगळेपणा मालक त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला आणि इथूनच सुरू झाला एक अनोखा प्रवास. राधाची अधिकृत नोंद 28 ऑक्टोबर 2025 रोजी गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात लहान जिवंत पाळीव म्हैस म्हणून करण्यात आली. याआधीच 24 जानेवारी 2025 रोजी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही तिचं नाव झळकलं होतं. ही केवळ एका म्हशीची गोष्ट नाही, तर साताऱ्याच्या मातीचा सन्मान आहे. 21 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात राधाने पहिल्यांदा सहभाग घेतला आणि त्यानंतर तिचा बोलबाला सुरू झाला. पुसेगाव, निपाणी, कर्नाटक आणि एकूण 13 कृषी प्रदर्शनांमध्ये ती खास आकर्षण ठरली. बीडच्या परळी येथे भरलेल्या महापशुधन एक्स्पोमध्ये तर लोकांनी राधाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली. सेल्फी घेण्यासाठी अक्षरशः रांग लागली होती. मलवडी गावचे शेतकरी त्रिंबक बोराटे आणि त्यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत बोराटे यांनी राधासाठी खूप परिश्रम घेतले. पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक मोजमाप आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. 12 सप्टेंबर 2025 रोजी पाहणी अहवाल पाठवण्यात आला आणि अखेर राधाने जागतिक विक्रम गाठला. राधाची देखभालही तितकीच विशेष आहे. ती दररोज सुमारे 12 किलो ओला सुका चारा आणि 4 किलो पेंड भुसा खाते. ठेंगणी असली तरी ती पूर्णपणे निरोगी आहे. एका छोट्याशा गावातून, एका शेतकऱ्याच्या घरातून आणि एका ठेंगण्या म्हशीमुळे आज साताऱ्याचं नाव जगभर पोहोचलं आहे. राधा आता फक्त एक म्हैस नाही, तर ती आहे साताऱ्याची सेलिब्रिटी. जर तुम्हाला ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.